4 चमचे 4 टेबलस्पून धने, 1 टेबलस्पून शहाजिरं, 1 टेबलस्पून लवंगा, 1 टेबलस्पून काळी मिरी, 10 ते 15 वेलची हिरवी, 10 काळी वेलची, 2 मोठे जावेत्री, 4 तुकडे लवंगा, 4 ते 5 तेजपत्ता आणि 1 जायफळ. ते सर्व आपण थोडंसं शेकून घेणार आहे. जास्त शेकायचं नाही, नाहीतर त्याचा वास कमी होतो. करपू द्यायचं नाही, एकदम हलकं शेकायचं आणि बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं. 4 चमचे लाल तिखट टेबलस्पून, 4 चमचे कलरवाली मिरची काश्मीरी रंग येण्यासाठी आणि अर्धा चमचा हळद, 4 चमचे धने, 1 चमचा काळं शहाजिरं, 1 चमचा लवंगा, 1 चमचा वेलची, 10-15 हिरवी वेलची, 7-8 काळी वेलची, 4 मोठे तुकडे दालचिनी, 4 तेजपत्ता, 1 टेबलस्पून काळी मिरी, 2 मोठे जावेत्री, 1 जायफळ. हे सगळं थोडं शेकून नंतर बारीक वाटून घेतलं. त्याच्यामध्ये मी नंतर मग वाटताना 4 चमचे लाल मिरची पावडर, तिखट 4 कलरची आणि अर्धा टेबलस्पून हळद, हे सर्व टाकून मीठ, हे सर्व मिक्स करून मी हा बिर्याणी मसाला घेतलेला आहे. हा तुम्ही बाहेर पण स्टोर करून ठेवू शकता, 1-2 महिने आरामशीर चालतो. तरी हा एवढ्या सामानामध्ये कमीत कमी 200 ग्राम बिर्याणी मसाला तयार झाला.